आदरणीय श्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यालयाचे प्रशासक अमोल जहांगा प्रशासक साहेब करत आहे। श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर व अमरावती जिल्हा तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज माननीय साहेबांनी 5.5 कोटी दलित योजनेअंतर्गत मंजूर केलेले होते त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे। तसेच 37 कामांचे भूमिपूजन सरांनी एकच ठिकाणी केलेले आहे। चांगले काम इथे होणार मी याची हमी देतो, कारण सर आपले वेळोवेळी निर्देश आम्हाला हेच प्राप्त होते की कामाची क्वालिटीमध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज करायचा नाही। म्हणून सर आम्ही हमी देतो की हे जे काम आहे ते सर्व क्वालिटीमध्ये होणार। तसेच सर आपण इथे व 26 हायमोस येरखेडामध्ये लावण्यासाठी महाऊर्जाला प्रस्ताव गेलेला आहे। महाऊर्जाला आपले सांगण्याप्रमाणे आम्ही 425 सोलर लाईट व 26 हायमोसचा प्रस्ताव सादर केलेला आहे। त्यांच्याकडून तो लवकरच मंजुरी भेटणार आहे आणि मग पूर्ण गावात कोणत्याही प्रकारचे लाईटची आपल्याला अडचण जाणार नाही। तसेच सर PMAY योजनेअंतर्गत 134 लाभार्थींचे आपल्याकडे अर्ज आलेले होते, त्यापैकी सर 69 प्रस्तावाला सेंट्रलकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे। उर्वरित प्रस्ताव राज्य शासनाकडून पाठविण्यात आलेला आहे अशी आम्हाला माहिती पडलेली आहे। तसेच पट्टेवाटपसाठी सर 143 आपल्याकडे पट्टेवाटपसाठी लाभार्थी आहे, त्यापैकी सर 23 लाभार्थ्यांना पट्टेवाटप करण्यात आलेले आहे। उर्वरित लाभार्थ्यांसाठी 120चे आम्ही अर्ज घेऊन लवकरात लवकर या 1 महिन्याच्या आतमध्ये सर्वांना पट्टे वाटप करणार आहे। ते सांगून मी आपले प्रस्तावित संपवतो। विनंती करतो की सर आपण आम्हाला मार्गदर्शन करावे। भारत माता की जय, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। आज पुरावाला घरी आहे, अनेक कार्यक्रम आज रविवारी असल्यामुळं मी आयोजकांना आणि व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांची मागणी मागतो। एक पुन्हा कार्यक्रम पुढच्या भूमिपूजनाचा आपण येरखेडा गावात घेणार आहोत, तेव्हा जास्त वेळ देईल। आज आपण येरखेडा इथे नगरपंचायत करण्याबाबत उद्दिष्ट होतं। ग्रामपंचायत कधीही पूर्ण गावाचा विकास करू शकत नाही। ग्रामपंचायतमध्ये वर्षभरात 1 कोटी किंवा 2 कोटी रुपये तेवढे पैसे मिळतात। जर येरखेडा गावाचा संपूर्ण विकास करायचा असेल आणि येरखेडा गावातील प्रत्येक व्यक्तीला सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेचे 2.5 लाख रुपयाचं प्रत्येकाला घर, रविदास नगर मराठवाडी जो पट्टा पूर्ण आहे ज्यांना अजूनही पट्टे वाटप झाले नाही त्यांना पट्टे वाटप, जे अवैध लेआउट असेल त्या अवैध लेआउट म्हणजे अनाधिकृत लेआउट ज्यांनी सरकारची परवानगी घेतली नाही, कलेक्टरची परवानगी घेतली नाही, लेआउट पाडले, रहित्या करून टाकल्या, रस्ते बांधले नाही, विजेचे खांब लावले नाही, विकास केला नाही, त्या भागातला जर ते घर कायदेशीर करायचे असेल तर त्याला गुंठेवारी कायदा लावून ते घर कायदेशीर करणे या पद्धतीची भूमिका घ्यायची असेल, कारण ग्रामपंचायत असेल तर गुंठेवारी कायदा लागत नाही। ग्रामपंचायत असेल तर गुंठेवारी कायद्याप्रमाणे घर कायदेशीर करता येत नाही। ग्रामपंचायतला अनाधिकृत घर कायदेशीर करण्याचा अधिकार नाही, तो नगर विकास खात्याला नागरी भागामध्ये। आणि म्हणून प्रत्येकाची प्रॉपर्टी ही जी आहे, घर आहे, प्लॉट आहे, त्याला कायदेशीर रूप देणे याकरता आपण जोपर्यंत नगरपालिका करणार नाही, नगरपंचायत करणार नाही तोपर्यंत येरखेडा गावाचा विकास होऊ शकत नाही। हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी आपल्या सर्व व्यासपीठावरच्या नेत्यांनी हा प्रस्ताव माझ्याकडे आणला
मला येरकडा गावाच्या जनतेचा आभार मानायचा आहे की जनतेने सर्वांनी सहाय्य केलं. म्हणजे गावात पार्टी चालू झाली होती, राजकारणात चालू झालं की नगरपंचायत करायची नाही. याकरता लोकांनी काही केलं, जनता सोबत नव्हती. जनता या बाजूने होती की नगरपालिका झाली पाहिजे आणि नगरपालिकेमध्ये आमच्या सर्व नेत्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरून सही घेतली. आणि यात मला अभिमान आहे की जे उद्दिष्ट होतं की पुढच्या 5 वर्षामध्ये येरकडा हे विकसित येरकडा व्हावं. इथे गटर असावी, इथे रस्ते असावे, इथे वीज असावी, इथे पाणी असावं, इथे घर कायदेशीर व्हावे, इथे अनाधिकृत व्हावे, त्यांना घराचे पट्टे मिळावे, रहित्या फक्त रहित्या म्हणजे कायदेशीर नाहीये, रहित्या म्हणजे देवाणघेवाण आहे. पण कायदेशीर हक्क जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही तोपर्यंत घर कायदेशीर होत नाही. आता झोडपी जंगलाचा निर्णय आपण झाला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. आता आपल्याला झोडपी जंगलाचे पट्टे सुद्धा वाटप करता येणार. रविदास नगरचे पट्टे वाटप त्या ठिकाणी बऱ्यापैकी घ्यायला बाकी होणार आहे. पिण्याच्या पाण्याची योजना आपण त्या ठिकाणी आपल्याला कापणीवरनं पाणी आलं होतं, आपण महादेव घाटवरनं पाणी आलं, आता रविदास नगर वेगळ्या टाक्या बांधतोय. हे सर्व आपण करतोय आणि आज आपण 7 कोटी रुपये मागच्या वर्षी दिले होते, आता काल 5 कोटी रुपये दिले, आता पुन्हा 5 कोटी रुपये यावर्षी म्हणजे 17 ते 20 कोटी रुपये यावर्षी मार्च 2026 पर्यंत जवळपास 15 ते 17 कोटी रुपयाचे काम हे या ठिकाणी होणार आहे. पण येरकडा गावाला पूर्ण विकसित करायचं असेल तर किती खर्च आहे? 100 कोटी रुपये जवळपास येरकडा गावाला लागणार आहे पूर्ण विकसित करायला, जास्त लागतील. आणि त्यामुळे एकीकडे रस्ता मी पाणी या ठिकाणी करायचं आहे, दुसरीकडे आपल्या समाजाच्या सर्व घटकांकरता जो मागासवर्गीय आहे, आदिवासी आहे, जो शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, ओबीसी आहे, ज्या महिला बाल कल्याण आहे, बचत गट आहे. आता आपण 500 बचत गटांना यावर्षी 500 बचत गटांना 1 लाख रुपये वित्त भांडवल देणार आहे. लोन नाही देणार, वित्त भांडवल. आणि त्या महिला बचत गटांनी 1 लाख बचत गटांनी 1 लाख रुपयामध्ये आपलं त्या ठिकाणी रोजगार चालू करायचं. आणि या रोजगाराला जे काही तुम्ही उत्पादन निर्माण कराल त्याला सरकार त्या ठिकाणी खरेदी करेल. कलेक्टरला सांगितलं आहे की यावर्षी 500 महिला बचत गट, प्रत्येक विधानसभेत 100 महिला बचत गट, काटोल 100, सावंतवाडी विधानसभेत 100, कावटी विधानसभेत 100, प्रत्येक वर्षी 100 महिला बचत गटांना आपण त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करणार आहोत. आणि हे करत असताना आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो येरकडा गावामध्ये सुद्धा काही बचत गट असतील त्यांनाही त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे स्वयंरोजगार, आमच्या महिलांना बहिणींना स्वयंरोजगाराच्या योजना, युवकांना रोजगाराच्या योजना आपण करणार आहोत. आपलं सरकार जेव्हा आपण आणण्याकरता आपण निवडणुकीला समोर गेलो मागच्या 6 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी उभा होतो आणि तुम्ही मला जनतेने येरगड्याचे मतदान केलं आणि मतदान करून मी निवडून आल्यानंतर आपल्या निवडणुकीच्या काळात आपण एक जाहीरनामा संकल्पनामा दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी 6 महिन्यापूर्वीची निवडणूक झाली, त्या संकल्पनामा दिला. त्या संकल्पनामामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी लिहिल्या होत्या. एक, आम्ही असं म्हटलं होतं आपलं सरकार आलं आणि आपले मुख्यमंत्री झाले, आज तुमच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं. महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 237 आमदार निवडून आले, 51% मध्ये आपलं सरकार आलं. आणि हे सरकार आल्यानंतर आपण असं म्हटलं होतं की आपलं सरकार हे लाडक्या बहिणीची योजना पुढचे 5 वर्ष सुरू ठेवेल. आमचं सरकार, आपलं सरकार पुढचे 5 वर्ष आमच्या लाडक्या बहिणीला महिन्याचे पैसे देणार आहोत, ते आम्ही शब्द पूर्ण करणार आहोत. लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही. आपण हे सांगितलं होतं आपलं सरकार आल्यावर की 45 लाख शेतकऱ्यांची ज्याच्या घरी पंप आहे विजेचा, ते 45 लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंप आहे, जे तुमच्याकरता अन्न पिकवते, तुमच्याकरता
गहू तांदूळ जे तुम्ही आपण जेवण करतो ते पीक पिकवते, अशा शेतकऱ्याच्या शेतातल्या पंपाचं 5 वर्ष विजेचं बिल आम्ही घेणार नाही. पुढचे 5 वर्ष आम्ही विजेचं बिल घेणार नाही, शेतकऱ्यांना मोफत बिल देऊ आणि आम्ही आपला निर्णय घेतला आहे. आता आपल्या शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही. तिसरं आपण सांगितलं होतं, जर आपलं सरकार आलं तर आपण आपल्या सर्वांसाठी घर, यावर्षी 30 लाख घर आलेले आहेत. पुढच्या 5 वर्षात एकही घर सर्व येणारे जे घर जास्त नाही आहे. गरीब माणसाचं 2 रूम तरी जास्त असल्या पाहिजे, याकरता प्रधानमंत्री आवास योजनेचे घर हे प्रत्येकाला देणे हे आम्ही शब्द दिला होता. आपल्याला येरगणापासून तर मुंबईपर्यंत या महाराष्ट्रामध्ये 30 लाख लोकांना घर वाटप करायचे आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा घर येणार आहे. 5 वर्षामध्ये एकही घर सुटणार नाही, हा आम्ही शब्द दिला होता. आणि आपण आता तर माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं, म्हणजे निर्णय घेतला जाहीर करण्यापेक्षा, की आपल्याला घरगुती वीज बिल आहे, हे घरगुती वीज बिल आता 8 रुपये 10 पैसे रेट आहे. तुम्ही वीज बिलावर बघा, 8 रुपये 10 पैसे घरगुती वीज बिल आहे, 12 रुपये रेट कॉमर्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे आणि 16 रुपये आपलं कॉमर्शियल आहे आणि इंडस्ट्रियलचे वेगवेगळे रेट लावलेले आहेत. तर हे विजेचे रेट आहे. आता 8 रुपये 10 पैसे जो घरगुती विजेचा रेट आहे, हा रेट प्रत्येक वर्षी 10% वाढणार, म्हणजे 80 पैसे प्रति वर्ष वाढणार. पुढच्या 2019 पर्यंत 5 वर्षामध्ये 4 रुपये रेट वाढणार. जर नियमाने आता जर आपण अभ्यास केला तर, म्हणजे आता 8 रुपये आहे, प्रत्येक वर्षीची वाढ बघितली तर ती वाढ 12 रुपये होईल. म्हणजे 8 रुपये आणि प्रत्येक वर्षी 80 पैसे 4 रुपये, 8 रुपये आणि 4 रुपये 12 रुपये होणार आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला 2029 मध्ये हे 12 रुपये होणार नाही, तर घरगुती विजेचे रेट 6 रुपये होणार आहे. 50% घरगुती वीज आपण देणार आहोत. कारण संपूर्ण महाराष्ट्रावर आता आपण सोलरचे विजेचे उत्पादन चालू केलं आणि सोलरची वीज 3 रुपये रेटने पडते. 3 रुपये सोलरची वीज, कारण आता रेट महाग आहे का, आता ती वीज कोळशावर नाही, कोराडीवर तयार होते, कोळशावर तयार होते. कोळशावरची वीज महाग राहते. कोळसा आणणे, वीज तयार करणे, तुमच्या घरी पाठवणे, याचा रेट 8 रुपये पडतो. पण सोलरच्या उन्हावर तयार वीज होणार आहे, उन्हावर त्यावर त्या विजेचा रेट 3 रुपये पडतो, 2 रुपये 80 पैसे पडतं. आणि म्हणून पुढच्या काळात तुम्हाला 6 रुपयामध्ये वीज, म्हणजे आज जे रेट आहे ते 5 वर्षांनी जे होणार आहे त्याच्या अर्धा. म्हणजे लोकांनी जो प्रश्न मांडला होता, आमच्या विजेचे रेट कमी करा, आपल्या सरकारने घरगुती विजेचे रेट सुद्धा पुढच्या 5 वर्षांनी 6 रुपयावर करणार आहोत. आपली विजेची महागाई 50% आपण आपलं सरकार आणणार आहे, याकरता आपण काम करणार आहोत. तुम्ही परवा बघितलं असाल, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला, की मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बल जेवढा समाज आहे, जेवढा वर्ग आहे, सर्व समाज, सर्व धर्माकरता जो आर्थिक दुर्बल व्यक्ती आहे, हिंदू असो, मुस्लिम असो, मागासवर्गीय असो, कुणी असो, जो आर्थिक दुर्बल आहे, मध्यमवर्गीय आहे, त्यांना रोजच्या ज्या वस्तू लागतात जीवन जगण्याकरता, झोपून उठण्यापासून झोपतपर्यंत माणसाच्या ज्या गरजा आहेत, ज्या ज्या वस्तू लागतात त्यांचे रेट, म्हणजे जीएसटीचे रेट हे अर्ध्यापेक्षा कमी केले. आणि जे लोक पैसे देऊ शकतात, ते धनधान्य लोक आहे, त्या जे वस्तू वापरतात त्याच्यावर जीएसटीचे रेट वाढले. म्हणजे गरीब माणसांना त्या ठिकाणी जीएसटी मधून कमी करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. आपल्याला परवाच्या दिवशीचा निर्णय हा गरीब माणसाकरता महत्वाचा आहे. एकीकडे माननीय प्रधानमंत्री राहत आम्हाला लोकांच्या अन्नापेक्षा गरीब माणसांचा बदाम खेळ वगैरे बंद करा, ते बदाम पिस्ता वगैरे आणलं. आणि यानंतर सर्व तहसीलदार हे बदाम वगैरे टेबलवर ठेवायचे नाही. असं आहे की आपल्या सरकारने निर्णय घेतला की आपल्या गरीब माणसाकरता ज्या वस्तू वापरायच्या आहेत
त्याचे रेट जीएसटी कमी केले आणि धनगरांनी लोक म्हणजे फराळा खाणारे, दारू पिणारे, इंग्रजी बोलणारे, म्हणजे इंग्रजी म्हणजे त्यांना आंबट सोडून नाही. करायला स्वस्त केला तर जास्त खाल्लेले लोक म्हणून सर्व जेवढे शौकीन आहे हे सर्व रेट आणि जे गरीब माणसाला रोज जेवण लागतं, ते गरीब माणसाला जगण्याकरता ज्या गोष्टी लागतात त्याचे रेट माननीय प्रधानमंत्र्यांनी कमी करून टाकले. खऱ्या अर्थाने कुठला निर्णय या देशामध्ये करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदींनी केलं. आता माननीय प्रधानमंत्री मोदीजी 11 वर्षापासून या देशामध्ये जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प करत आहे. विकसित भारत 2047चा संकल्प प्रधानमंत्री मोदींनी केला. जगातला सर्वोत्तम भारत मोदींनी करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बघितले परवा, आपल्या प्रधानमंत्र्यांनी चायना, रशिया सर्व देशासोबत परदेश बघितलं ना. पाकिस्तानचा असाही कळवता फोन करून पाकिस्तानकडे पाहिले सुद्धा नाही. रशिया, चायना आणि आपले माननीय मोदीजी आणि आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जे बंधन लावले होते ते बंधन सुद्धा अमेरिका राष्ट्रपती कमी केल्याशिवाय राहणार नाही. एवढा प्रचंड काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने एक मोठा आपल्या माननीय टेक्नॉलॉजी साहेबांकडे आपले आमदार या ठिकाणी आले आहेत. माजी आमदार त्यांच्या काळावर स्वागत करूया. लवकर जायचं तुम्ही सुरुवात केली, माझ्यानंतर तुम्ही बोलून जा. मला या ठिकाणी एवढं सांगत आहे की आपले प्रधानमंत्री जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्यासाठी काम करत आहेत. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारने मंत्री आहे. माननीय देवेंद्रजींनी 2029चा महाराष्ट्र अशी पद्धत मला वाटतं की प्रॉब्लेम एक 3 मिनिटांनी शांत होते. अशी मध्ये प्रॉब्लेम चढलं जातं. काय काळजी नको, माझा लक्ष पूर्ण आहे, घरात करावं. प्रधानमंत्री मोदीजी विकसित भारत करतायत आणि माननीय मुख्यमंत्री 2029चा विकसित महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र म्हणजे एका. आता आपल्याला काय करायचं आज आपण कोणाचा वापर करायला पाहिजे. 2029 निर्णय करत असणार, 2034 मध्ये निर्णय करत असणार, 2047च्या जनसंख्येला निर्णयामध्ये काय काय असलं पाहिजे, किती पाणी लागेल, किती रस्ता लागेल, किती वीज लागेल, कसं ग्राउंड लागेल, गरीब माणसाला काय व्यवस्था उभ्या करायला लागतील, रोजगार कसा उपलब्ध करावा लागेल, महिलांना कशा रोजगार निर्मिती करावा लागेल, हा विचार आताच्या सरकारने करायचा असतो. पुढच्या 20 वर्षानंतर येणारी जनरेशन तुमच्या घरातला तुमचा परिवार डबल टिबल होत असताना सरकारला जे व्यवस्था उभ्या करायच्या आहे, ते झोपून उठण्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा सरकार करू. सरकारची जबाबदारी गरजा पुरवत. आपल्या देशातल्या जनतेच्या भल्याकरता काम करण्याची सरकारची जबाबदारी. आणि मग आपलं सरकार जर आलं असेल तर आपल्या सरकारचं काम आहे आपल्याला त्या ठिकाणी जनतेच्या भविष्याचं रक्षण करणे. आज मला तुम्हाला 2च गोष्टी सांगायच्या की आज माननीय देवेंद्र फडणवीसजींनी नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता 1200 कोटी रुपये दिले. त्याचे अधिकार मला प्राप्त आहे पालकमंत्री म्हणून. आज बघा पालकमंत्री म्हणून 1200 कोटीचे अधिकार आहे. कशामुळे आले? जर येरखेड्याच्या जनतेने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला 1 नंबरची कपडाची बटन दाबून मला निवडून नसतं दिलं, मी तुमचा आमदार म्हणून निवडून नसतं आलो तर मी मंत्री झालो नसतो, मी मंत्री झालो नसतो तर मी पालकमंत्री झालो नसतो,
आणि पालकमंत्री झालो नसतो तर मी 1200 कोटी रुपयाचे अधिकार मला देण्याचे अधिकार प्राप्त झाले नसते. हे गुन्हामुळे असेल तर तुमच्यासारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी जनतेने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला या भागाचा आमदार म्हणून निवडून देण्याकरता जे माझ्यावर तुम्ही प्रेम दाखवला, आशीर्वाद दिला, तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमची सेवा करण्याची संधी दिली, तुम्ही जनतेने मला बसाचं कर्ज दिलं म्हणून मी आता या ठिकाणी 17 कोटी रुपये येरगडाला देऊ शकलो. ही कुणाला असं ते तुमच्यामुळे काय तुमचा आशीर्वाद आहे. तुम्ही केलेल्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे वरच्या खालच्या कार्यकर्त्यांनी. जर केलं नसतं तुम्ही तर मी आमदार झालो नसतो, आपलं सरकार नसतं आलं. आज महाराष्ट्रातल्या जनतेने 3,17,00,000 मतं 3,17,00,000 मतं 51% मतं देऊन देवेंद्र फडणवीस सरकारला मी आमदार झालो. देवेंद्रजी झाले आज 237 आमदार निवडून आले. आणि आज बघा देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1 मे 1960 पासून म्हणजे महाराष्ट्राच्या निर्माणापासून कधी एवढा मोठा बहुमत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला मिळाला नाही. आमचे एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, मी मंत्री झालो, हे सर्व आशीर्वाद तुम्ही दिले. आज तुम्ही आशीर्वाद दिले का नाही दिले? हो की नाही? आता तुम्ही कमलाची बंद लावली का नाही? जोरात सांगा ना. म्हणून मी निवडून आलो ना, म्हणून मी आमदार झालो ना, म्हणून मी मंत्री झालो ना, म्हणून मी जनात ताकद आली ना. आता काँग्रेस मध्ये काय म्हणते? काम मोर्चा काढला ते कापणीमध्ये मोर्चा काढला माहिती आहे का तुम्हाला? मोर्चा काढला अरे मोर्चा काढला माहिती आहे का? त्याच्यासाठी मोर्चा काढला. बरोबर आहे. तुम्ही मतदान केलं ते मध्ये वोट ठेवलं करावं कोण आहे? जनतेने केलेल्या मतदानाला म्हणतात ते वोट चोरी केली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. संविधानाने निवडून आल्यावर 8 महिन्याने मतात मला मत ठेवले. खरंच मत ठेवले का तुम्ही? खरंच का मत ठेवले का? मी त्यांना काय सांगितलं? मी पहिल्यांदा निवडून आलो 2004 मध्ये 58,000 मतं निवडून आलो. दुसऱ्यांदा निवडून आलो 95,000 मतं घेऊन. तिसऱ्यांदा निवडून आलो 1,31,000 मतं घेऊन. चौथ्यांदा मी लढू शकलो नाही. आमदार सावरकर साहेब लढले, मी मागच्या वेळी आमदार नव्हतो. सावरकर साहेबांना 1,12,000 मतं भेटली, ते निवडून आले. आता मी निवडून आलो 1,75,000 मतं घेऊन आणि 1,75,000 लोकांनी मला मतदान केलं. आणि आता 8 महिन्यानंतर मी वोट चोरी केली. आणि कुठं म्हणतात कामगिरीमध्ये मिटिंग झाली त्याची ज्या बाजार समितीत मिटिंग झाली त्या बाजार समितीच्या कामगिरी शहरामध्ये आपल्याला 18,000 मतांनी आपण मागं. काँग्रेस पार्टी समोर आहे. 95 बूथपैकी 75 बूथवर काँग्रेस पार्टी समोर आहे. काही बूथ तर कामगिरी शहराचे असे आहेत 600 काँग्रेस 6 भाजपा, 400 काँग्रेस 4 भाजपा, 550 काँग्रेस 5 भाजपा असे बूथ आहेत. वोट चोरी कोणी केली? वोट चोरी कोणी केली? मी कामगिरी ज्या कामगिरी शहरात काँग्रेस पार्टी 18,000 मुलं आहे. येरगडा निधी 18 मधून मागे म्हणजे येरगडाच्या जनतेने मला मतं दिले कारण येरगडाचा उमेदवार होता. तुम्ही येरगडा गावाचा उमेदवार राहूनही तुम्ही मला मतं दिले. ठीक आहे, मी मागे आहे, येरगडा मान्य आहे, एवढं स्वाभाविक आहे. एखाद्या गावाचा उमेदवार असेल तर मला मागे राहायला काही प्रॉब्लेम नाहीये, तेवढं राहणारच आहे. आपल्या गावाचा उमेदवार आपल्या गावात मतदान करू नका. पण मला सांगा ज्यांनी कधी येरगड्याच्या एका गल्लीत ईट टाकली नाही, कधी एका गल्लीत सिमेंट रोड केला नाही, त्यांना मतं कशी मिळणार? कधी कामगिरी शहराचा विकास केला तुम्ही? आज 8,000 कोटी रुपयाची मेट्रो रेल्वे
म्हणजे कामठी मेट्रोचं शहर पुणे आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे, दिल्ली आहे. या शहरामध्ये इथे मेट्रो रेल्वे येतात. त्या मेट्रो रेल्वे आल्यानंतर त्या शहराचं ग्रेड हा 4% वाढतो. 4% त्या शहराच्या किमती वाढतात. ती मेट्रो रेल्वे आपण कामठीमध्ये आणली आणि कामठी शहराला देशाच्या 14व्या 5व्या रँकमध्ये आणण्याचं काम आपण केलं. आज तुम्हाला कामठीवरून निघाले, तुम्ही आठवड्याच्या चौकातून उडाले की 6 मिनिटांमध्ये तुम्ही बंगळूर पोहोचता. या कामठी शहराचं परिवर्तन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. येरकामध्ये गल्लीने गल्ली 54 चौक पिण्याच्या पाण्यापासून एक काम काँग्रेस पार्टीने केलं. एक काम काँग्रेस पार्टीने येरकामध्ये इकडे लावतो. 2004 पासून मी सांगतो. मी 1997 पासून 10 वर्ष जिल्हा परिषद होतो. 97 पासून चालू करतो 2024 पर्यंत. गल्लीने गल्ली चौक सांगतो. येरकाची गल्लीने गल्ली घराघर सांगतो. त्या घरासमोर गावात चंद्रशेखर बावनकुळे निवडून आलो. सावरकर साहेब निवडून आल्यावर या भागाचा विकासाचा काम करण्याचं काम सुरू झालं. माझा दावा नाही की सारा बदललाय. माझा दावा नाही की आम्ही सारा बदललाय. पण मला वाईट गोष्ट वाटतं, जेव्हा ही नगरपालिका करण्याचा निर्णय आला काँग्रेस पार्टीचे लोक हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये सांगितलं ही नगरपालिका होऊ द्यायची नाहीये. तिला ग्रामपंचायत ठेवा, ग्रामपंचायत सारख्या गावाला सरळ ठेवा. हे काम हे पाप काँग्रेस पार्टीने केले. तुम्हाला मान्य आहे? याला शिवाय तुम्ही सांगा ना बोला तुम्हाला. जे आपली ग्रामपंचायत नगरपालिका करू द्यायची नाही. 18 कोटी रुपये झाले, येऊ द्यायचे नाही गावामध्ये. हे षडयंत्र काँग्रेस पार्टीचं. कोणी गेलं कोणामध्ये? कोणी गेलं कोणात? सांगा कोणी गेलं कोणात? अरे सांगा ना कोणी गेलं कोणात? आणि ते म्हणतात मला वोट केली. मी तुम्हाला वचन देतो पुढच्या 5 वर्ष माझ्याकडे आता मी 4.5 वर्ष मंत्री आहे. म्हणा तुमचे आशीर्वाद झाले. पुढच्या 2029ला पुन्हा मताचा कर्ज मागू आम्ही. पण मी तुम्हाला वचन देतो सावरकर साहेब अभिनंदन देणार आहे. या व्यासपीठावरचे सर्व नेत्यांचे चेहरे बघा. आम्ही निष्ठेने इमानदार काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही तुम्हाला वचन देतो पुढच्या 5 वर्षामध्ये येरगडाला विकसित येरगडा केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन देण्याचं काम मी करतो. या गावात आला, या गावाचं हित मला कळत नाही. या गावात गावापुरतं ओरडा जातात. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही तुमच्या नेत्याने काय सांगितलं? तुमचे नेते जबाबदार नाही आहे. तुम्ही सांगता विधानसभेला निवडणूक वगैरे तुम्ही काय सांगितलं नाही? कोर्टात जायचं नाही. या ठिकाणी जेव्हा काँग्रेस पार्टीचे लोक कोर्टात गेले त्याला मुक्त संमती दिली. तुम्ही कोर्टात जा, पुन्हा विरुद्ध कोर्टात जा. येरगडाचं 20,000 विरुद्ध ज्या गरीब माणसाला भलं होणार आहे, ज्या गरीब माणसाला घर मिळणार आहे, ज्या गरीब माणसाला पटकन होणार आहे, ज्या गरीब माणसाला 2.5 लाखाचं घर मिळणार आहे, ज्या गरीब माणसाला 100-200 कोटीचा विकास होणार आहे. खरं तर मला वाईट वाटलं की आज आपण येरगडाला विकासात मागे ठेवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. पण आता मी तुम्हाला शब्द देतो की जे काय राहिलं असेल पुढच्या 5 वर्षामध्ये येरगडा. आणि मला कोराडी सांगतात कोराडी हे पुनर्वसन गाव. कोराडीचा विकास हा एमएससीबीच्या माध्यमातून झाला. कारण पुनर्वसन झाला कोराडीचा. जुनं गाव नाही, नवीन गाव बनलं आहे. पण काळजी करू नका. जे म्हणतात ना कोराडी, तर तुम्ही या गावामध्ये एवढं चांगलं गाव येरगडा करणार आहे. तुम्ही या गावात जाल ना, जेव्हा ते नेते आहेत ना काँग्रेसचे हातमान टाकून जातील, एवढं चांगलं काम येरगडा गावामध्ये केल्याचं आपण राहणार नाही. एवढं प्रोत्साहन आपल्याला देतो. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये पण माझी विनंती आपल्याला आहे, मी संन्यासी नाही. बीबी कॉलोनी में रास्ता नहीं करूंगा. बीबी कॉलोनी में पीने का पानी नहीं करूंगा 5 साल में. हिंदू मुस्लिम सभी समाज के लिए काम करूंगा, सभी धर्म के लिए काम करूंगा. लेकिन मेरे चुनाव आने के बाद मैंने कमल के बटन से और बावनकुळे की एलर्ट की. पैसा क्या गलत किया है? 18,000 रुपये से कितने रखी है? मुझे कितना ही बात की नहीं, मुझे 18,000 वोट कम है. दुख की बात क्या है कि मैंने सभी धर्म समाज के लिए काम करने के बाद
मुझे अचूक कर दिया। मेरी बटन अचूक हो जाती है, मेरा कमल का चिन्ह अचूक हो जाता है। प्रधानमंत्री योजना में हार्ट का ऑपरेशन मैंने करना है, किडनी लिवर हार्ट के लिए सभी काम मैंने करने हैं। रात बेरात शहर को सुरक्षित करना मेरी जवाबदारी है, वो हम सब करेंगे। लेकिन चुनाव आ गया तो 52 किलो नहीं चलता, कमल नहीं चलता। ये जो राजनीति हो रही है, राजनीति को भी दूर करना पड़ेगा। मैं आपको एक बात मांगना है, मेरे चुनाव को वोट दीजिए। मी तुम्हाला एक विनंती करतो, मी पुढे निवडणुकीचा मत मागायला आलोय आज, माझ्या निवडणुकीला 5.5 वर्ष बाकी आहे। पण मी तुम्हाला एक विनंती करतो, देशामध्ये प्रधानमंत्री मोदी आहेत, मोदीच्या सरकारच्या योजना, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पालकमंत्री आहेत, देवेंद्रजी मुख्यमंत्री मी पालकमंत्री आहे। दिल्लीवरनं मुंबईवरनं आलेला पैसा येरखेडच्या गल्लोगल्लीमध्ये पोहोचवायचा असेल तर येरखेडची नगरपालिका नगराध्यक्ष, मी जेव्हा नगरपालिका निवडणुकीत मला मत मागाली, मी नगरपालिकेला का मत मागेल, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष जर आपला आला, दिल्लीवरनं मुंबईवरनं आम्ही पाठवलेले पैसे या नगरामध्ये इमानदारीने खर्च करण्याकरता नगरपालिकेमध्ये आपला नगराध्यक्ष लागेल। आपला नगरपालिकेचा अध्यक्ष असेल तर आम्ही पाठवलेले पैसे ज्या कामाकरता पाठवले त्या कामावर खर्च होईल। आणि तुम्ही चुकीचे पटन दाबली, माझं काही विचार होणार नाही, माझं काही मंत्रिपद जाणार नाही, पण 5 वर्ष मी पाठवलेला पैशाचा हे दुरुपयोग केल्याशिवाय राहणार नाही। मी जर बीबी पालिकेकरता पाठवले तर बीबी पालिकेचं खर्च वाढत असेल, मी जर रेकडाकरता पाठवून रेकडाचा खर्च वाढत असेल तर तुम्हाला नगरपालिकेला आपला नगराध्यक्ष, आपले नगरसेवक जेणेकरून मी सांगितलेलं काम इमानदारीने केल्याशिवाय राहणार नाही। याकरता तुम्हाला काम चालू करावं लागेल, याकरता तुम्हाला आता पुढच्या काळामध्ये एक काम करावं लागेल। मी तुम्हाला वचन देतो की आपला नगरपालिका आल्यानंतर जेवढे काही काम राहिले असतील ते सर्व काम पुन्हा एकदा आपण करू, एवढंच वचन मी आपल्याला देतो। आणि मी तुम्हाला विनंती करतो, जात धर्म पंथावरनं कधी कोणाची निवड होत नाही। माणसं विकासाने आणि या ठिकाणी कर्माने मोठे होतात, कर्तव्याने मोठे होतात। आणि म्हणून कोणी तुम्हाला जात सांगेल, धर्म सांगेल आणि हे सांगेल हे करू नका, याच्यानंतर ऐकू नका। आता ऐकलं कामठीने 18,000 मत तुम्हाला जास्त देऊन टाकले, पण यानंतर मात्र जातीपातीचं राजकारण करू नका। जात पात धर्माने कधीच माणसं मोठे होत नाही, माणसं कर्तव्याने मोठे होतात। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या 5 वर्षामध्ये टेकचंद जे असतील, निदान जे असतील, व्यासपीठावरचे आमचे सर्व नेते असतील, सर्व नेत्याची नाव मी घेऊ शकलो नाही, तुमची सर्वांची ओळख आहे। आपण ज्या ज्या लोकांना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये लढवू त्या सर्व लोकांना तुम्ही निवडून द्या, जेणेकरून मी तुमच्या आयुष्याचं भलं करण्याची संधी मला मिळाली आहे। पुढे 5.5 वर्ष इमानदारीने तुमची सेवा मी करील। तुम्ही दिलेल्या मताचं कर्ज न कर्ज मी फेडून दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन मी आपल्याला देतो। आणि पुन्हा आज 7 कोटी, आता 5 कोटी रुपये काल पाठवले आहे, 13 कोटी झाले। पुन्हा 1 महिन्याच्या आतमध्ये 5 कोटी रुपये गावाला पुन्हा पाठवतो, जेणेकरून 18 कोटी रुपयाचे काम आणि पुन्हा जे काही 100 कोटी रुपये 5 वर्षात लागणार आहे ते पुन्हा 100 कोटी रुपयाची योजना या येरखेडाकरता आपण करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। या ठिकाणी शुभम नगरमधील नागरिकांकडनं हा साहेबांमध्ये 123 पट्टे वाटप करायचे आहे। तो या महिन्याच्या शेवटपर्यंत सरांना आम्ही वचन देतो, तो पट्टे वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात भारत सरकारकडून मंजुरी आलेली आहे। ते सुद्धा आपण लवकरात लवकर आपल्याला लाभ देऊ, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे। एक रविदास नगरचे लोक जर आले असतील इथं तर काल 15 कोटी रुपये आपण त्या पुलात दिले। वो रास्ता अंदर से कर रहे ग्राउंड से अपन, और वो ग्राउंड का रिजर्वेशन हटा दिया अपन, हटा रहे। जो अपना कचरा डंपिंग था ना, वो कचरा डंपिंग राहणार नाही, ग्राउंड बनवू आता रविदास नगरचा समोरचा। आणि तो जो मोठा रोड असा तिकडे गेला आहे, तो एक रोड इकडे बनवून पुलाच्या खाली आणि पुलाच्या वर 15 कोटी रुपये काल मंजूर केले आहे।
त्या पुलाच्या या बाजूने आणि त्या बाजूने 15 कोटी रुपये खर्च होणार आहे. शिवभक्त महिला भजन मंडळ येरखेडाकडनं साहेबांचा या ठिकाणी सन्मान सत्कार भगिनी करीत आहे. हे का नगर परिषद व तुमच्या हे तहसीलदार कडून हे 6 भजन मंडळाचे साहित्य पुढच्या रविवारी इथे वाटप होईल. आज जे 6 अर्ज आले आहेत पुन्हा 10 पाठवतो आहे. 4 पुन्हा अर्ज अजून करून देईल, 10 करून देईल.